भिमंडी शांतिनगर पुलिस स्टेशन को मिली बड़ी कामयाबी। चरस की तस्करी करने वाली महिला रंगे हाथ हुई गिरफ्तार। अंतर्राष्ट्रीय 24 से 25 लाख कीमत की चरस के साथ शांतिनगर पुलिस स्टेशन की टीम ने महिला को गिरफ्तार किया। इस मामले को लेकर शांतिनगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक गायकवाड़ जी के नेतृत्व में पत्रकार परिषद का आयोजन किया गया। इस पत्रकार परिषद में महिला के द्वारा लाए गए चरस का पूरा खुलासा किया गया। इस तस्करी करने वाली महिला को पकड़ने में शांतिनगर पुलिस स्टेशन के एपीआई डीपी इंचार्ज शरद गांव पाटिल, रवि पाटिल और उनकी पूरी टीम ने किस तरह से मेहनत किया उसकी पूरी जानकारी देते हुए शांतिनगर पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक विनायक गायकवाड़ जी पत्रकारों को संबोधित करते हुए क्या कहा, आइए सुनते हैं इस खबर। दिनांक 21/7/2024 रोजी तपास पथकाचे एपीआय श्री सर्जेराव पाटील यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की एक महिला भिवंडीमध्ये मादक पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार आहे। त्याप्रमाणे आमच्या पोलीस स्टेशनला नेमणुकीला असलेले पीआय विनोद पाटील आणि सर्जेराव पाटील व डीबीचा स्टाफ यांना आदेशित केले होतं की आपण सदर माहितीप्रमाणे वर्कआउट करून कायदेशीर कारवाई करा। त्याप्रमाणे त्यांनी सापळा कारवाई केली असता पोस्ट ऑफिसजवळ एक महिला स्कूटी गाडीवर संशयास्पदरित्या जाताना मिळून आली। पंचासमक्ष तिची वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये 2 किलो 20 ग्रॅम चरस हा अंमली पदार्थ, त्याची आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये किंमत 20,20,000 रुपये आहे, तो जप्त करण्यात आला। त्यासोबतच त्या महिलेकडील स्कूटी किंमत 50,000 आणि तिच्याकडील मोबाईल अशा पहिल्या दिवशी जप्त करून पोलीस स्टेशन शांतिनगर येथे NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर महिलेची माननीय कोर्टात तिला हजर करून पोलीस कस्टडी घेतली असता तपासादरम्यान आणखी तिने तिच्या घरामध्ये लपवून ठेवलेला मादक पदार्थ असल्याची कबुली दिल्यानंतर त्या ठिकाणावरून देखील तिच्या घरामधून पुन्हा 402 ग्रॅम चरस जवळपास त्याची किंमत 4,02,000 रुपये आहे, तोही पुन्हा तपासादरम्यान जप्त करण्यात आलेला आहे। तपासामध्ये आणखी काही आरोपी निष्पन्न झालेले आहेत। तिनं ज्यांच्याकडून माल घेतलेला आहे हा मादक पदार्थ त्यांचा आता आम्ही शोध घेत आहोत। पुढील तपास चालू आहे। त्या महिलेला पोलीस कोठडी किती दिवसाची? आजपर्यंत महिलेची पोलीस कोठडी आहे। आज परत आम्ही महिलेला कोर्टामध्ये हजर करणार आहोत। महिलेवर त्याच्या अगोदर काही गुन्हे आहेत? महिलेचं यापूर्वीचं रेकॉर्ड तपासलं असता त्याच्यावर यापूर्वीचे काही गुन्हे दाखल असल्याचं आढळून आलेलं नाही।